नमस्कार. SP न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठ्याबाबत एक मोठी घडामोड समोर आली आहे. शहरातील पाणी पुरवठा आता महागणार आहे. यासाठी 1 जुलै 2026 पासून नवीन पाणी दर लागू करण्याचा प्रस्ताव महापालिकेने ठेवला आहे. शहरात सध्या 9.5 रुपये प्रति 1000 लिटर असा पाण्याचा दर आहे. तो आता 20 रुपये प्रति 1000 लिटर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी या प्रस्तावामागील कारणे स्पष्ट करताना सांगितले की कोल्हापूर महानगरपालिका नागरिकांना विविध पायाभूत सुविधा पुरवते, मात्र पाणी पुरवठ्याचा एकूण उत्पन्न वार्षिक 46 कोटी रुपये इतकेच आहे. यासाठी वार्षिक खर्च साधारण 110 कोटी रुपये इतका येतो. उर्वरित खर्च महापालिकेला स्वतःच्या इतर निधीतून भागवावा लागतो. या पार्श्वभूमीवर पाणी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरवाढीनंतर महापालिकेचे उत्पन्न 103 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. महत्वाची बाब म्हणजे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी स्वतंत्र दररचना करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच ग्राहकांवर एक समान असा भार पडणार नाही. महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार 2021 नंतर शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या 5 वर्षात वीज दर, मनुष्यबळ, देखभाल खर्च, पाणी पुरवठा व्यवस्थापनावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पाणी दरातील ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. डॉक्टर भारुड यांनी सांगितले की वाढीव उत्पन्नाचा वापर शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केला जाणार आहे. यासाठी अत्याधुनिक रोबोटिक मशिनरी खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असून ती उपलब्ध झाल्यानंतर शहरातील गळती शोधण्याचे काम अधिक वेगाने होईल. अवघ्या 15 दिवसात संपूर्ण शहरातील गळतींचे सर्वेक्षण करून त्यावर कारवाई केली जाणार असल्याचा दावा डॉक्टर भारुड यांनी केला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात 1 जुलै पासून नवीन पाणी दर लागू होणार असला तरी त्या दृष्टीने चांगल्या आणि सक्षम सेवा देण्याची ग्वाही महापालिका प्रशासनाने केली आहे. धन्यवाद.